म्हणजे यांनी त्यांना तरी मुक्ती मिळते का सांगत म्हणजे हा विचार करण्यासारखी गोष्ट. मग माझ्यासारखा माणूस काय म्हणतो की जर 5,000 रुपये खर्च करायचीच आहे तर हे असं जे काही दृष्टीच्या पलीकडे आहे त्यांना देण्यापेक्षा जे खऱ्या अर्थाने तडफडत आहेत समाजात त्यांच्या तोंडी घालू, बरोबर की नाही? की 5,000 रुपयात एक कुटुंब महिनाभर जेवू शकेल, त्याला शिधा दिला तर चांगलं जेवू शकेल. म्हणजे आमच्या आईचं करताना बाबतीत माझ्या मनात तिचं ती होती, आमच्या आई काय म्हणायची की अन्नदानासारखं पुण्य नाही आणि कुठल्याही माणसाला वाटीभर पाणी भांडवर पाणी द्यायला मागे पुढे पाहू नका. आमच्या आई सांगायची की नेहमी आलेल्या माणसाला वाटीभर चिवडा आणि चहाचा कप ती नेहमी द्यायची. ते तिचं प्रिन्सिपल आम्ही चालू ठेवलं. आता ती गेली तिचं आम्ही काही करत नाही, तिच्या नावाने मला काय करत ते मी करतो. तिथे भुकेलेले त्यांच्या तोंडी घालायचं, मग तिला शांतता असेल तिची. म्हणजे असं धोरण आपण पण अवलंबलं पाहिजे. आणि सद्गुरू सांगतो तुम्ही याच्या पलीकडेच आहात, त्याचा विचार करू नका.